गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा, गिरशी खरी किरका तरी लहरी भगवान ध्वजा, गौला तारा गौला तारा गौला तारा वीर हरा शिवाजी राजा, गौला तारा वीर हरा शिवाजी राजा। शिवाजी महाराज की सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंग देवता ने नाना विनम कर बरं जाऊ दे अरे लवकर कसे रे म्हणजे महाराजांचा हुकूम आहे काय रे राजवाडा साफसफाई केली पाहिजे होय काय मग अरे प्रधानजी कर राज्यात गेली आहे आणि महाराजांचा न्यूज आहे आज मी काय राजवाड्यात येणार नाही आहे काय सांगतोस काय आज
आपल्या दोघांची मजा आहे बघ. मजा 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 म्हणजे अशी नाही. हा राज दरबार आहे ना आपल्या दोघांना बघा बघ होय. तर एक काम करा मी पहिले सिंहासन साफ करून दे. पहिले सिंहासन साफ करायचं. हरिया एक काम कर मागच्या गेटवर मारा तेस. मी मागच्या गेलो ना मी इथं पुढे थांबतो. बघू मी पाय ठेवशील ना ठेवतो काय काळजी करू नकोस. प्रधानजी आले फक्त हात मारला की लगेच ये. बघू चल निघ. अजून आलेले दिसत नाही. ठीक आहे तर आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ. अरे हे काय पाहतोय मी महाराजांच्या राजकारीवर राजसेवक चक्क झोपा करताय. ठीक आहे आधी करतो नमस्कार आणि मगच पाहतो त्यांचा चमत्कार. महाराजांच्या चरणी वंदन असो. आशीर्वाद असो बालका आशीर्वाद असो. बालका बोल काय तुझी इच्छा आहे. महाराज समजा एखाद्या गरीबाच्या घराला आग लागली तर ती आग कशी विझवावी. बालका सोपा आहे बालका. 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर रॉकेल घे बालका. आणि महाराज समजा एखादी व्यक्ती जर विहिरीत पडली तर तिला वर कसं काढायचं. बालका सोपं आहे. एक मोठा चिवा घे आणि त्या व्यक्तीला घेतून काढ. व्यक्ती आपोआप वरती येईल. आणि समजा एखाद्याची बायको जर दुसऱ्याने पळवली तर काय करावं महाराज. बालका अगदी सोपं आहे. स्वतःची बायको देऊन टाक. काय म्हणालास. सोपा करतोय. काय झालं याला कुशल राजकारीवर झोपून स्वतः तिकडे उन्हाळ्या करतोस. हे राज्य कुणाच्या भरोश्यावर सोडायचं आम्ही. झालं काय नेमकी. महाराज तुला सांगितलं होतं प्रधानजी कधी पण येतील. तू का बोला बरं गेले. अरे होय पण हे गेले आले कसे. मी आले म्हणजे हो काय घोडा पाठवला होता की काय. या राज्याचे पारेकरी म्हणून तुम्हाला नोकरी दिली तर तुम्ही त्याचा असा गैरफायदा घेताय. महाराजांच्या पाठीमध्ये चक्क तुम्ही त्यांच्या राजगादीवर बसताय. महाराज राजसेवक बोला असे आम्ही थोडा विश्रांतीसाठी जातो. 12 व्यवस्थित ठेवा. येतो आम्ही. या पण तुला म्हटलं होतं गडबड होणार आहे. मी आपला चुकून बसलो आणि हे लगेच एंट्री केला नाही. एंट्री काय झोपला होता. होय मग तुला माहिती होतं ना. मग आले लगेच नाही येत पाठव. तुला माहिती आहे जरा सोडू दे मग मजा येईल. महाराजांना बातमी सांगितली पाहिजे. चल जीवा बाबा आला तुम्ही. कला अगं आपल्या जीवाशिमा गेली तरी कुठे. बाबा त्या दोघांनी तुमच्याची कंटी घेतली आहे. कला एवढा कठीण निर्णय का बरं घेतला असेल रे. परमेश्वरा हा तळ हाताचा पाळणा केला रे. असा कुठला गुन्हा घडला असेल या बापा हातून की माझी लेकरं माझ्यावर रागवली असतील. आणि कला जागा त्यांना बोलवून बाबा मी त्या दोघांना हाक मारते. जीवा हे सीमा तुला बाहेर या भाऊ. बघा कोण आला इथे. बाबा आम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी.
अरे जीवा का बरं नाही बोलणार नाही तू? बाबा आम्ही सांगितले तुम्ही कधीच घरी येत नाही. ते बाळानं कामाचा उशीर होतो मला म्हणून काय एवढं सांगवायचं का रे? बाबा मग काहीतरी अंदाज आलाय मग आम्हाला पण भीती वाटते ना घरी. अरे पोरांनो उद्यापासून की नाही मी लवकर कामावर येत जाईल ना लवकर कामावर येत जाईल लवकर येत जाईल रे दादा. तुम्ही जाता गट्टी जा खेळायला. थांब शिवा. अरे बाळा खेळायचं पण जपून. अरे परवाच्या रस्त्यावर गेलास ना तू? अरे खर्चट आहे तुला. अरे बाळा तुम्हाला जेव्हा खर्चट तेव्हा बापाच्या काळजाला वेद नव्हतं तरी बाळालू बापाच्या काळजाला वेगळं येतात. शिवा तू पण खेळायचं पोरी पण जपून खेळ. हा जा बाबा तुम्ही हातपाय धुवून घ्या मी जेवण वाटते. पोरी मला खबर भूक नाही आहे ग आपल्या राजवण्याची. अरे नारे मला भेटले थोडं चहा दिलाय त्याने बस भूक नाही आहे मला. बाबा दिवसभराची भूक अशी चहाने जमते का? तुम्ही बसा येते मी ते. पोरी असं हजरं करू शकत होतं पोरी खरोखर भूक नाही आहे मला. बाबा तुम्ही ते बसून घ्या येते. बरं परमेश्वरा किती काळजी करते रे कला माझी किती काळजी करते. अरे या घरात वर्षानुवर्ष दरिद्र असून सुद्धा ती माझे हसत मुखाने स्वागत करते रे परमेश्वरा हसत मुखाने स्वागत करते. सुमती मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे. पण परमेश्वरा या पात्राची इकडे राखण्याआधी उंच भरारी घेण्याआधी त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून गेलीस रे परमेश्वरा. त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून गेलीस. अरे या पोरीनं मला जगायला शिकवले. अरे त्या कोवळ्या जीवाला काहीच माहीत नसताना देखील तिने माझी व या दोन भावनांची काळजी घेतली. माझी पोरगी जर खंबीर नसती तर या दोन कोवळ्या जीवांचं काय झालं असतं कुणास ठाऊक परमेश्वरा काय झालं असतं कुणास ठाऊक. कला अगं कला बाबा तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी ऐकी आठवण आली का? होय तुझ्या गाडीची करणार. अगं पोरी तुझ्या उंच भरायला बळ देण्यासाठी तुझी माय जगात नाही राहिली ग नाही राहिली. आणि तुझ्या इच्छा या आबाडी बाप पूर्ण करू शकला नाही ग. हीच एक कंस आहे ग पोरी हीच एक कंस आहे. बाबा माझी स्वप्न पूर्ण नाही राहिली ती केव्हाच पूर्ण झाले. लेकरांसाठी जिंकणारा बाबा तुमच्या काय मिळाला? बाबा माझं स्वप्न एकच आहे तुमची सेवा माझ्यातून व्हावी. अगं जिंकलंस ग पोरी जिंकलंस ह्या बापूच्या काळजाला जिंकलंस. सुमती तू गेलीस पण माझी काळजी करणे मला कळा देऊन गेलीस ग काळजी करणे मला कळा देऊन गेलीस. बाबा औषध घ्या आणि आराम करा. चल या चित्रनगरीची बहार किती सुंदर आहे. हे राज्य जरी लहान असलं तरी त्यातील प्रजा सुखाने नांदत आहे. ही तर पूर्वजांची देणगीच आहे. अजूनही दरबारात राजसेवक आणि प्रधानजी आले नाही. कोण आहे ना तिकडे? माहिती प्रणाम असो आशीर्वाद असो. राजसेवक आम्ही परराज्यात असताना हा राज्यकारभार नीट चालला तर होता ना? होय महाराज. प्रजाजनांची काही तक्रार तर नाही ना? नाही महाराज आपले राज्य आनंदी आनंदाने झाले. आपली प्रजा तुझा समाधान आनंद आहे. बरं ठीक आहे राजसेवक बोला महाराज. आपण असेच जा आणि प्रधानजींना राज दरबारात हजर करा. त्याच्यामध्ये महाराज. महाराजांनी प्रणाम आशीर्वाद असो. महाराज असे अचानक बोलवण्याचे कारण प्रधानजी आणि परराज्यात असताना हा राज्यकारभार आपण नीट सांभाळला. आपल्यासारखी सूर सेनानी लाभले हे आमचे भाग्यच. होय महाराज
आम्ही आपले नीट काढले आहे आणि त्याला जागणे हे आमचे कर्तव्य आहे. शिवाय आपल्यानंतर हा राज्यकारभार आम्हाला सांभाळायचा आहे. हो प्रधानजी, आमच्या नंतर या राज्याची सूत्रे आपल्याला सांभाळायची आहे. आपण तर आम्हाला पुत्राप्रमाणे आहात. महाराज महाराज घात झाला महाराज. महाराज आपल्या राजवाड्यातली एक गरीब शेतकरी खूप आजारी आहे महाराज. महाराज काहीतरी करा. बरोबर आहे ना, त्या गरीबाचे प्राण आपल्या राज्याबरोबरच आहे. बरोबर बोलता महाराज. त्यामुळे योग्य तो राजवैद्य घेऊन जा आणि त्याचा इलाज करा. आपण तर आपल्या प्रजेला आपल्या बरोबरचे स्थान देत आहात. आता तर माझी चिंता भेटली. राजसेवा बोला महाराज. त्वरित कामाला लागा. कसे आलाय आज्ञा? येतो. अरे खूप आजारी आहे. आपल्या राजवाड्याची सोय करायला पाहिजे. चल लवकर लवकर जाऊया. गेले गेले सगळे गेले. आत्ता उरला हा बघा प्रधानजी. गेले कोण? सगळे हित आहेत. कुठे गेले? रामकोट बोला. राजसेवक मागच्या गेटवरती जा बोललो ना. हरियाणा ठेवलाय मागच्या गेटवर. मी पुढल्या गेटवर आलो. तुम्हाला इथे कोणी खाला मग? राजसेवक मी पाहून घेऊन काय ते काय पाहून घेणार आहे? खाल्यावर काय मागणार आहे तुम्ही? रामकोट झालं पाहिलं? बोला. राजसेवक एकदा सांगितलेलं समजतं ना. काय बोलू? निघा बोललो ना. येतो. या तो मग आलो. बोलवलं म्हणाल. रामकोट राजसेवक मागच्या गेटवरती निघा. अहो सांगितलं ना मागच्या गेटवर हरियाणा ठेवलाय. मी पण जाऊ काय? मी पण जातो. येतो तो. या आपण या आपण. बोलवलं काय आहे का सांगायला? रामकोट एकदा सांगितलेलं समजतं ना. निघा बोललो ना. परत परत कशा बोलत जाऊ? सांगणाऱ्या माणसाला या असं म्हणायचं असतं. होय काय? मला माहित नाही. महाराज आपल्याला संताप नको म्हणून राणी साहेबांना जेवणातून दिलेली दवा चांगली जसर करून गेली. त्या आई होणार नाही. या धक्क्याने स्वर्गवासी झाल्या. आता राहता राहिला तू एकटाच. तुला पण असा संपवतो आणि या राज्याचा राजा मिळवतो. या प्रधानजी ते कपटी कारस्थान ओळखणे तितके सोपे नाही. हा प्रधानजी नाग आहे नाग. आणि हे राज्य नडस्थान मिळवणार. राजसेवक प्रधानजी नाग आलाय. नाग आला. राजसेवक काय बंदुगिरी चालली. अहो तुम्ही बोला नाग आला म्हणून आला तो. काय झालं काय? अहो नाग आला तुम्हाला साहेबा. मी काय म्हणतो माहितीये काय? काय म्हणतोय? ते गाणं घेऊ. घे ना काय लवकर. इकडे नको पण इकडे नको. हा चांगलं धंदे जा. रामकोट मागच्या गेटवरती निघतो ना. धरतो. हा हा. पू बाई पू गाडी पू बाई पू गाडी पुढचं ऐकून तरी काय साहेब? हा काय? वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी विसुराची वाटी तांदळाची वाटी. काय झालं? वाटीवर वाटी महाराज नाव असो. राजसेवक अचानक आला महाराजजी आम्ही सांगितलेली कामगिरी केलीत की नाही? होय महाराज. राजसेवक काय चाललंय? राजसेवक बोला महाराज. अजून आपण कामगिरी केली नाही. नाही महाराज कामगिरी आपण काय करत आहोत? महाराज कामगिरी करायला निघालो. महाराज मी सांगतो काय करतो हा? कसला गोंधळ चालू आहे? मी सांगतो. काय चाललंय तुमचं? बोला महाराज. त्वरित कामगिरी झाली पाहिजे. कशी आपली आज्ञा महाराज? की आपण या थांबा इथं. नको नको. थांबू दे. थोडं
खिडकीचे थोडा आली ती खिडकी सांग महाराज अजून एक आलं काय आंब्याच्या झाडाखाली आमच्या कवट्यात आंब्याच्या झाडाखाली नाचतोय मोर गजाननी आमच्या वडील कामगिरीला लागा. अरे मी काय म्हणतो घरी अचानक कसे आज आले काय झालं ना महाराज तुम्ही अचानक काय कसं काय? सांगतो त्याचा एक हात पडला ना अरे हो काय झालं मग इकडे पाजरा लागलं सगळं अरे इकडे पाजरा कशी आपल्या आज्ञा महाराज येतो आम्ही. या आपण या. चल लवकर लवकर आपल्याला कामगिरी करायला पाहिजे मग आता काय हाय काय अजून आता एक मी सांगतो अजून काय हाय इकडे इकडे नाही लांबच आहे इकडे माझ्या बायकोची इच्छा आहे काय आहे या राजवाड्यावर बसायचं आहे गाडीवर बसून घे देव ये. काय म्हणाला हरामखोर. काय चाललंय तुमचं? पहिली काय ना धावत थांबवा जरा ते कॅपॅसिटी संपले थांबवा काय आहे तुमच्या बायकोची इच्छा ह्याच्यावर बसायचं आहे. बसायचं आहे होय महाराज आता मी सोडून चाललो बघ हा? सोडून चाललो सोडून चाललास होय नको सोडून जाऊ एवढ्या लवकर मी जातो बघ जाऊ का बोल जा. जातो महाराज राज दरबार सोडून निघाला हर्या मी एकटा मी आहे इथं महाराज तू वरती बोलव त्याला. वरती गेले ते वरती बटन फिरवाय गेले हरामखोर. त्याला वरती बोलव तुझी चांगली सोडून काढीन. वरती कुठं आता बोलव इथं बोलवा म्हणा अरे मेवणीची बरी इच्छा आहे मेवणीची इच्छा आहे मेवणी काय इच्छा आहे विचार. काय इच्छा आहे गादीवर बसायचा राजगादीवर मेवणीची इच्छा आहे राजा व्हायचा आहे राजा पण व्हायचंय महाराज लवकर बोलावा राजसेवक राज्यात परत या. ताप आला बघणाऱ्या आता ताप आलाय त्यांना अरे काय सांगू लोय ताप भरला होता काल होय मग काय झालं काय अरे आज आलो म्हणून काय बरं ताप आलाय ना होय इंजेक्शन देतील मग कापूस कोण लावील याचा वापूस ऐ! तसं नाही अरे काय झालं काय नाही नाही काय मी नाही जाऊ काय तू इकडे कापूस लावती काम तुम्ही फक्त त्याला सन्मान बोलवा एवढीच इच्छा आहे माझी बस आता माझ्या काय व्हायचं नाही अरे साहेब हा हर्या साहेब या असे दरबारात या हा. एवढं म्हणा राजसेवक बस तरी पण प्रधानजी राजसेवक नाही तरी पण हर्या त्याच्या पाय साहेब. बघ. ए पाय बघ कसे घालतायत कसे करताय हे बघ असे हो सावधान नाही जावा काय पत्राला वाटतायत अरे अरे हर्या साहेब तुम्ही या आधी काय चाललंय का तुझं मी जाऊ का सोडून या नवीन अंदाने हा नवीन अंदाने काय अंदाने या तुम्ही जाऊ मी नको तुम्ही या. महाराज बोलवा राजसेवक असं राज्यात परत ये बोललो ना. तरी पण तसंच राजसेवक नाही हर्या हरामखोर. हर्या महाराज असं म्हणा हर्या महाराज या असे दरबारात या हा. अरे महाराज हा. राजच्या दरबारात या. आलो रे काय म्हणालास काय तुझ्या बायकोची इच्छा आहे. सांगतच नाही तू बायकोची इच्छा आहे ह्या सिंहासनावर बसायचं आहे मग एवढं सांगत ना. ठीक आहे थांबा थांबा तुझी जरा. इच्छा आता पूर्ण करतो. थांबा थांबा थोडं जरा हो. बस 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 झाली झाली राजसेवक पारा व्यवस्थित ठेवा. अशी आपली आज्ञा येतो महाराज. आम्ही. या आपण हर्या,
लवकर आपल्याला राजवैद्य शोधला पाहिजे. हो हो चला. अरे परमेश्वरा, अरे या आजारातून मी पूर्तता बरा होईल का रे? सुमती पाहतेच ना ग, अगं पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांच्या पंखाखाली उभी घेतात. मग माझ्या जीवाशिवाला काम नाही आहे, माझ्याशी जीवाशिवाला काम नाही आहे. सुमती तू गेलीस, मायेचा टाहो फोडलास आणि परिचय न देता निघून गेलीस रे. कधी काळजी केलीस का या जीवाशिवाची? कधी काळजी केलीस का या जीवाशिवाची? परमेश्वरा, असा का निष्ठूर झालास रे तू? असा का निष्ठूर झालास? अगं सुमती, आपले लेकर आहेत ना आता, शाळेत जातात, चांगल्या मार्कानं पास होतात. हा माझा आनंद तू पण घे ग बरं का, तू पण घे. अगं आता मी तुझ्याशी बोलत काय राहील? अगं आता खेळायला गेली का आता येतील आणि गुलाबजामची हट्ट करतील ग, गुलाबजामची हट्ट करतील. कोण त्यांना देणार गुलाबजाम? कोण त्याला दिला? हा आजार तर दिवसेंदिवस मला जखडत चालला आहे. कधी ना कधी हे जग सोडून मी नक्कीच जाणार आहे. माझ्या ह्या लेकरांना सांभाळ कोण करणार आहे परमेश्वरा? कोण करणार? कलापुरी कला ये काय वाटत चेक करू काय? बघ बघ. अरे कधी करून निघून गेले बघ. सोडूया गेले बाबा आम्हाले कराना, सोडूया गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला? बाबा 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 म्हणू मी कुणाला? बाबा 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 म्हणू मी कुणाला? सोडूया गेले बाबा आम्हाले कराना, सोडूया गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला? बाबा 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 म्हणू मी कुणाला? बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडूया गेले बाबा सारा परिवार, सोडूया गेले बाबा सारा परिवार, सोडूया गेले बाबा आम्हाले कराना, सोडूया गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 तुम्ही कुणाला? बाबा 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 आणि ही माझी बाई सीमा आहे रस्त्यावर. काही दिवसांपूर्वी आमच्या कलाताईला एका चांडाळाने जबरदस्ती पळवून लाकडाचे आणलंय. खूप शोधलं पण नाही मिळाली, म्हणून इथे आलो. अरे जीवासीमा, तुम्ही काय काळजी करू नका. खूप शोधलं ताईला पण नाही मिळाली. शेवटी आम्ही इथे आलो होतो आणि अवसर बाहेर अरे पडलो. जीवासीमा, काय चाललंय हे? कोण जीवा? तू आणि यांच्या पायाजवळ? आणि ही मुलगी कोण आहे? महाराज, माझी धाकटी बहीण सीमा आहे. महाराज, काही दिवसांपूर्वी आमच्या कलाताईला एका चांडाळाने जबरदस्ती पळवून लाकडाच्या आणलंय.
करा. म्हणजे ओळखलंच तर मी तुझ्या ताईला पळवून आली आणि आता तुम्हाला देखील संपवणार. प्रधानजी, आपण असा विश्वासघात कराल वाटलं नव्हतं. होय महाराज, मी असा विश्वासघात केला आणि यापुढेही तुम्हाला संपवून या राज्याचा राजा मी होणार. प्रधानजी, कोण सांभाळून बोला. तुमच्यात जर असेल सामर्थ्य तर व्हा युद्धस्त. ठीक आहे. मग ठीक आहे, वेळ कशाला. आता मुकाट्याने हे राज्य माझ्या स्वाधीन कर. प्रधानजी, मी जिवंत असेपर्यंत हे राज्यच कर. या राज्यातील एक कण सुद्धा मिळणार नाही. हो बत्तीसबार. त्याच्यावर तू घडलास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो त्याग मी माझ्या बाबांसाठी केला तो त्याग आज माझ्यासाठी करून मी युद्धात तयार आहे. ते असेल सामर्थ्य तो हो युद्धात तयार. ठीक आहे, पाहूया तर. जर मलाही जमलं नाही ते तू करून दाखवलं. राजसेवक बोला महाराज, या हरामखोर प्रधानीला बोला पुत्राला कौराला हीच या नराला माझी शिक्षा तशी आपल्या महाराज. धीरगे जरा धीरगे थांबते जरा धीरगे.
आमचा वारस राजसेवक बोला महाराज प्रथम म्हणजे गोड धोड वाटा आणि आनंदोत्सव साजरा करा हो थुई 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 नाचते